राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, गव्हाला पाणी चालू आहे आणि वाटाण्याची शेंगा खात होतो. आता वाटाणा वाळत आला आहे. मध्ये जी काय आपण आंतरपिकं घेतली होती ना, ह्याच्यात दोन्ही गव्हाच्या मध्ये जे काय वरम पडतो का, हे वरमाच्या मध्ये आपण वाटाणा घेतला होता. एक नंबर वाटाणा, एक नंबर. आता ज्यांनी खाल्लं यायला सगळ्याला माहिती का अण्णासाहेब, तुम्ही जी काय हे घेतलेले त्याच्यामध्ये वाटाण्याचं पीक घेतलेलं आहे. हारभरं घेतलं होतं. हारभरने बऱ्याचशा डुकराने खुंदाळा केला होता. आपण ती झटका मशीन हे लावली नव्हती इथं, म्हणून अडचण तेवढी आली. वाटाणा तुम्हाला दाखवतो कसा आला ह्याच्यातला पुढच्या ह्याने. बघा हे मित्रांनो, गहू. आता नाही म्हणलं तर आपल्याला ते कंबराच्या पुढं गहू लागते ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये इकडं बघा, इथं हे तुम्हाला ज्वारी दिसत असेल, इकडं ज्वारी. ह्याच्यामध्ये हे बघा, ज्वारी, वाटाणा, हरभरा, मोहरी. पलीकडं बाजूला असे बाजरीचं काय काय धांडे टाकलेले आहेत आपण. इथं तुम्हाला दिसत असेल, इथं असे वेगवेगळे ह्याच्यामध्ये आपण पिकं घेतलेले आहेत. इकडं आता लांबपर्यंत बघितलं, एक नंबर गहू जमला आहे बरं का मित्रांनो. आता तुम्हाला ह्याच्यामधलं वाटाणा दाखवतो कसा आला आहे. हा बाय, ही वाटाण्याची चव आहे का मित्रांनो. आपल्याला बाजारातून जे काय वाटाणा खातोत का आपण, आता एक दोन एखादं वरलं राहिलं आहे, नाही तर मग शक्यतो आता वाळा आहे. ह्याचं बियाणं आपल्याला पुढच्या वर्षीला काढून ठेवायचे. आता खाली सांडले बरं का वाटाणे हे काढताना. ते पडेत दाखवतो. ही वाटाण्याची क्वालिटी बघा. तरी बारीक शेंग होती, इथं बारीक शेंग आहे बघा. काही काय मोठाल्या शेंगात ना मोठाले झालीत काही काही. पण ह्याची जे काय चव आहे का, चव असं सांगणं हेच नाही बरं का. एक नंबर चव. त्याच्यामुळं मध्ये असं साखर गोड लागतं मित्रांनो. इतकं गोडीला आले. आता ह्या बाय शेंगा काय काय वाळायत बघा. ह्या वाळायत. आता ह्या शेंगा काढायच्या, पुढच्या वर्षीसाठी आपल्या बियाण्यासाठी ठेवायचं. हे असं जाता आता शेंगा खाता येतात, भाजीला होते, सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळं आपण आंतरपिकं जास्त जोर असते. ह्याच्या अगोदर बी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आंतरपिकं नाही घेतल्यामुळं काय काय नुकसानी झाली. आता आपली जमीन ही सुपीकता राहिली, जमिनीची सुपीकता आहे का, ही सुपीकता टिकून राहिली नाही आंतरपिकं घेतल्या नाही मग. म्हणजे मिश्र पीक म्हणतात ना आपण, मिश्र पीक न घेतल्यामुळं. ह्या बाय हे एवढं बघा केवढी साईज ह्याची, खाली सांडली तिथं. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आंतरपिकं नाही घेतल्यामुळं, मिश्र पिकं नाही घेतल्यामुळं जमिनीची जी काय सुपीकता आहे का, ही सुपीकता नाहीशी झाली. कारण माहिती का, प्रत्येक ह्याच्या वेगवेगळे जीवाणू काम करीत असतात, प्रत्येक मुळीवर, प्रत्येक ह्याच्यावर. आता इथं कोथिंबीर घेतलेली, इथं कोथिंबीर दिसत असेल. ह्याच्यामुळे उंदराला सुद्धा बराचसा फरक पडतो. उंदर येत नाही, काही नाही. असे वेगवेगळे आपण पिकं घेतो. जर ह्याच्यात तणनाशक जर वापरलं असतं तर ह्याच्यात कोणतंच पीक आलं नसतं. फक्त गहू म्हणजे गहूच आला असता. पण ह्याच्यामुळं काय होतं, एक तर त्या पिकावर सुद्धा परिणाम होतो आहे, जमिनीवर परिणाम होतो आहे. दुसरं मिश्र पिकं घेतो त्याच्यावर बी परिणाम होतो आहे. कारण दुसऱ्याला काही ठेवीतच नाही, ते फक्त एक पीक ठेवते. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला. त्याच्यामुळे आंतरपिकं जर घेतले आपण, जमिनीचा सुपीकता टिकून राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठी मदत होती. ते पिकं घ्या आणि आपली जमीन सुपीक करा. मला एवढंच सांगायचं आहे. तुम्ही तुमच्या भागामध्ये, तुमच्या शेतामध्ये तुमचे काय गहू, ज्वारी, बाजरी जे काय पिकं घेतात त्याच्यात आंतरपिकं घेतात का, तुम्हाला काय अडचणी येतात का, ती कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय. धन्यवाद. राम राम.